स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या ज्या ज्या ठिकाणी नियुक्त्या आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, त्या ठिकाणी मात्र आता सुनेत्रा पवार यांची नियुक्ती होताना दिसते की आज सुनेत्रा पवार या बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि बारामतीच्या दौऱ्यावरती असताना आज त्यांनी जनता दरबार घेतलेला आहे आणि बारामती तालुक्यामध्ये असलेल्या जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे, खरेदी विक्री संघ आहे, ह्या सगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग देखील त्यांनी घेतलेली आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव कारखान्याचे चेअरमन होते। आता दादांच्या जागी चेअरमन कोण होणार असा प्रश्न बारामती तालुक्यामध्ये विचारला जात होता। त्याच वेळेस आता आज सकाळी पहिली मीटिंग माळेगाव सहकारी साखर कारखान्याची झालेली आहे आणि जवळपास सगळ्या संचालकांनी सुनेत्रा पवार यांनीच चेअरमन झालं पाहिजे असा आग्रह धरला आणि आता जवळपास ह्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। येत्या 18 तारखेला माळेगाव कारखान्याची जी पहिली परत एकदा मीटिंग होणार आहे सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होईल आणि 18 तारखेला सुनेत्रा पवार या माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदावरती नियुक्ती होईल। त्याच्यानंतर ज्या सगळ्या प्रोसेस आहेत, ॲक्च्युली काय झालेलं होतं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून अजित पवार हे ब वर्गातून गेलेले होते। बारामती खरेदी विक्री संघाचे ते सदस्य होते आणि आता त्याच खरेदी विक्री संघाच्या सदस्यपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आणि त्याच्यानंतर आता याच ब वर्गातून सुनेत्रा पवार ह्या माळेगाव कारखान्याच्या चेअरमन होतील। येत्या 18 तारखेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एक संचालक मंडळाची बैठक होईल। सुनेत्रा पवार यांच्या चेअरमन पदाच्या निवडीची ठराव मांडला जाईल आणि त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया लागेल आणि साधारणतः येत्या 15 दिवसामध्ये माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदावरती सुनेत्रा पवार ह्या विराजमान झालेल्या दिसतील। साधारणतः बारामती सहकारी बारामतीमध्ये जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्या अत्यंत सुस्थितीत चालू आहेत आणि त्या सुस्थितीत चालणं महत्त्वाचं आहे। त्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा जो बारामतीचा दौरा आहे या दौऱ्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदा या सहकारी संस्थांवरती फोकस केलेला आपल्याला पाहायला मिळाला की ह्या सगळ्या संस्था व्यवस्थित चाललेल्या पाहिजेत। अजित पवारांचं जे स्वप्न होतं की सहकार व्यवस्थित चालला पाहिजे, बारामतीतली एकही संस्था डबघाईला आलेली नाही आणि ती प्रत्येक संस्था व्यवस्थित चालली पाहिजे असाच जो काय रोग जो आहे तो सुनेत्रा पवार यांचा आहे। मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन कोण होणार असा जो प्रश्न होता तो आता जवळपास निकाली निघालेला आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन होणार आहेत।